सो गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. आज आहे पहाट. बस बघू शकता सकाळीचे वाजले आहेत 5:45. तर मी आलो आहे पळायला. का? कारण की आज मी काहीतरी करणार आहे जेणेकरून माझं काहीतरी वाढणार आहे. तर मला त्याच्यासाठी पळायला पाहिजे. तर मी आलो आहे पार्कमध्ये पळायला. सकाळ सकाळ मस्त वाटतंय. भरपूर दिवसांनी आज मला वेळ मिळाला. मी थोडीशी लवकर झोप उडाली. तर मी बोललो माझ्याकडे अर्धा तास आहे. तर बोललो काय करूया. तर बोललो भाई पळायला जायचं आहे. तर मग आलो आहे पार्कमध्ये. पार्क तर खाली वाटतो आहे. तर आपण पळूया. मे बी 8, 9, 10 जेवढे लॅप्स जातील तेवढे लॅप्स मारूया आपण. बघू. आता मला आता थोडंसं मी पहिले वॉकिंग करतो, माझी मसल रिलॅक्स करतो आणि थोडं स्ट्रेच करतो आणि मग पळायला घेतो. ओके. So finally that's how I completed my 8 laps. तर 8 laps झालेले आहे. आता मला घरी जायचं, फ्रेश व्हायचं, थोडीफार स्ट्रेचिंग करणार. स्ट्रेचिंग केल्यानंतर मी घरी पळणार कारण की मला ऑफिसला झालं आहे लेट. तर मला फटाफट घरी जाऊन प्रिपेअर व्हावं लागणार, रेडी व्हावं लागेल आणि मग माझी ती गोष्ट होणार आहे जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. ओके. सो वेलकम बॅक तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. आम्ही रेडी झालेलो आहे. आज माझा भाऊ माझ्यावर ऑफिसला येतो. भाऊचा आहे विकेंडचा फ्रायडे. आज एक्सायटेड आहे कारण की आज माझा भाऊ काहीतरी मला देणार आहे. एक्सायटेड आहे. बघू. त्याने प्लॅन तर केलाय. जर वर्कआउट झाला तर खूप चांगली गोष्ट. तर माझा सकाळी केलेला वर्कआउट सफल असेल असं बोलू शकतो मी. तर माझा आहे आज डे शिफ्ट आणि भावाची पण. मला आनंद ह्याच गोष्टीचा असतो हा जेव्हा माझ्यावर कामाला असतो. म्हणजे हा माझ्यावर कामाला नाही पण ट्रेनमध्ये आम्ही एक साथ चढतो. हा डोरला असतो, मी पाठी उभा असतो. आज मस्त वाटतंय. आज मस्त की फ्रायडे आहे. भावाचा उद्या परवा सुट्टी, मला उद्या परवा ऑफिस. पण मला उद्या परवा ऑफिसचं एवढं काही टेन्शन नाही आणि मी पण खुश आहे. बघू तुम्हाला कळेलच मी एवढा खुश का आहे. आम्ही तुम्हाला सांगूच. सो फायनली जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. तर आता आहे वेळ ब्रेकफास्ट करायची. तर हेल्दी ब्रेकफास्ट सकाळी सकाळी तुम्ही बघू शकतात आम्ही किती स्ट्रगल करतो आहे आमचा नाश्ता आमच्या तोंडात टाकण्यासाठी. आणि आला माझा भाऊ, माझ्या तोंडात टाकला तो सँडविचचा तुकडा. वाव यार काय बोलू तुम्हाला. आता वेळ होती आलूवडीची. आलूवडी आणि माझं तोंड कसं थांबू शकतं खाण्याशिवाय. काय सांगू तुम्हाला. लोक बोलतात तुम्ही फक्त भांड असतात ट्रेनमध्ये. नाही, आम्ही एन्जॉय पण करत असतो. आणि माझ्या व्हिडिओ हो इकडे बघा जरा. आय एम सॉरी गाईज. मला माहिती आहे मी फिटनेसला प्रमोट करतो पण काय करू. समोर आलूवडी, कोथिंबीर वडी तुमच्या समोर असेल तर आणि तुम्ही अवॉइड नाही करू शकत यार. किती झालं तर शेवटी खावं तर लागणारच. मी पूर्ण एकदा बाईट घेतला आणि म्हणजे स्पेशलमध्ये ट्रेनमध्ये खाण्याची जी मजा असते ना ती काय सांगू तुम्हाला. गाडी हलते आहे आणि आम्ही खातोय आणि हा होता तो समोसा. बाप रे चुम्मा. जाम मला वाटतं कॅलरी वाढणार आहे बाबा. अजून आहे नाही बाई नको नाही पाहिजे. समोसा खातच नाही मी. परमानंद आनंद यालाच म्हणतात का. खरंच यालाच म्हणत असतील. आता त्याची वाट आम्ही सगळेच बघत होतो. तो इडली भेटलीच नाही. रवा केक विचारता नाही पहिला इडलीच भेटली. आम्हाला काहीतरी वेगळं खाऊ घालणार होता. पण आता रवा केकवर आम्ही सेटलमेंट करतोय. 2 दिवस गेले बोलले मला असं खाताना बघून काही लोक मला 100% टोमणे मारणार आहेत. पण त्यांच्यासाठी माझं उत्तर असेल आय लव्ह यू गाईज. अरे खरंच आय लव्ह यू. तुम्हाला विश्वास नव्हता का. मग आता काय बोलू मी तुम्हाला.
आम्ही तर खाण्यात एवढे मग्न झालो की काय सांगू, आमच्या पुढे काय सुचतच नव्हतं आम्ही करतोय काय. मी खाल्ला रवा केक, मीही खाल्ला आणि माझ्या इतर मित्रांच्या म्हणजे जे ट्रेनमध्ये असतात त्यांनाही खाऊ घातला. तर अशीच असते यार 2 मिनिटचा प्रवास, हा आयुष्यभर राहतात ही माणसं. पण काय करू, हा होता आमचा ट्रेनचा हॅपी मोमेंट जो मी तुमच्यावर शेअर केला. व्हिडिओ जर आवडली असेल तुम्हाला तर नक्की या मुंबईच्या लोकल मुलाला सपोर्ट करा आणि माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण तुमच्या छोट्याशा सबस्क्राईबने माझा कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि मला अशा नवीन नवीन संकल्पना सुचत राहतात. मग वाट कसली बघताय, आत्ताच जावा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हा लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.